मग महाराज म्हटले त्याच्या चरणी लीन झालं पाहिजे. अरे त्याच्यासाठी लीन झाले तानाजी बाजी यसाची नेताजी लीन झाले. हो हत्तीचं बळ होतं या माणसांच्या अंगामध्ये, हत्तीचं बळ होतं. पिसाळलेला हत्ती यसाची कंकानं त्या ठिकाणी अशी तलवार चालवली तर हत्तीची सोंड कापून टाकली होती. तर त्या ठिकाणी बलाढ्य असणारा हत्ती जमिनीवरती लोळावला होता. मग विचार करा, हत्ती लोळावणारा माणूस हत्तीपेक्षा मोठ्या ताकदीचा असेल का नाही. कोंढाण्याच्या किल्ल्यावरती स्वारी केली तर रक्ताच्या थाळोळ्यामध्ये पडणारा तानाजी शेवटपर्यंत लढत राहिला आणि कोंढाणा काबीज केला. या नरसिंहांच्या अंगामध्ये हे बळ आलं कुठून? महादेवाची ताकद. ही महादेवाची ताकद. ही भैरवनाथाला भजणारी, भैरवनाथाची पूजा करणारी माणसं. शिखरच्या शंभू राजाला ज्यावेळी त्या ठिकाणी शंभू राजाचं मस्तक फोडलं गेलं तेव्हा ती मंदिर जेव्हा फोडलं गेलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याची लढाई केली आणि त्या असणाऱ्या ज्यांनी शिखर शिंगणापूरचं ते मंदिर फोडलं त्या असणाऱ्या त्याच ठिकाणी बदला घेऊन टाकला. लीनता फार महत्वाची आहे. शिवा स्वराज्यावरती संकट आले. पन्हाळ्याचा किल्ला आहे, पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती 2.5 महिने झालं राजे बांधलेले आहेत. 2.5 महिने राजे त्या पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती आहेत आणि पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती शिवा नाव्ही काशीद सारखा एक मावळा राजांची सेवा करण्यासाठी उभा आहे. आणि म्हटले राजे म्हटले शिवा काशीदला, म्हटले अरे शिवा स्वराज्यावरती संकट आले. ऐका ना, स्वराज्यावरती संकट आले अशा म्हटल्यावरती त्या शिवा काशीदच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य काळी चिरत जाणार आहे. तो शिवा काशीद म्हटला, राज स्वराज्यावरती आलेलं संकट जर माझ्या मरणानं दूर जात असेल तर त्या स्वराज्यासाठी 10 वेळा मी मरायला तयार होईल. एकदा नाही, किती वेळा? 10 वेळा मरायला तयार होईल, पण ते संकट स्वराज्यावरचं दूर झालं पाहिजे. म्हटले अरे संकट दूर करायचं असेल तर फक्त एकच उपाय, युक्ती सुचवतो. ती युक्ती अशी आहे, माझ्या अंगातला अंगरखा तुला घालायचा आहे आणि माझ्या डोक्यावरचा जरीटोप तुझ्या डोक्यावरती घालायचा आहे. आणि एक सांगू का शिवा, आयुष्यभर माझ्या पायामध्ये मी जडावा घातल्या ना, ज्या जडावा पायातल्या तेवढ्या तुला पायात घालायच्या. आणि जडावाचं नाव काढल्याबरोबर हा शिवा काशीद रडू लागला, ढसा रडू लागला आणि म्हटला, राज तुमच्या अंगातला अंगरखा मी घालतो, सोन्याचा जरीटोप तुमच्या डोक्यावरचा मी माझ्या डोक्यावरती घालतो. पण एक सांगू का राज, ज्या जडावाच्या शेजारी माझ्यासारख्या सामान्य मावळ्याची उभं राहण्याची साधी पात्रता सुद्धा नाही राज, ते तुम्ही मला पायात घालायला सांगता राज. होय रे शिवा, स्वराज्यावरती संकट आलं ना, आता मला दुसरा काही पर्याय सुचत नाही म्हणून मी तुला निवडलंय. माझे जडावा तू पायामध्ये घालायच्या आणि शिवाजी राजांसारखं त्या ठिकाणी हुबेहूब त्या ठिकाणी चालायचं, तलवार हातामध्ये घ्यायची आणि त्या पालखीत बसायचं. असं म्हटल्यावरती त्या ठिकाणी शिवा काशीदच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शिवा काशीदला रडताना पाहून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज रडले. कारण राजांना माहिती होतं, जर हा शिवा काशीद माझ्यासारखा जर दिसत आहे, राजासारखा दिसत आहे, तर याची संकट कमी होतील का वाढतील? तो जर राजासारखा दिसायला लागला तर शिवाजी राजांना त्या ठिकाणी शत्रू किती होते, आणि जर राजासारखा दिसायला लागला तर त्याचे शत्रू वाढले का कमी झाले? वाढले. राजांना कळून चुकलं की लढाई त्या ठिकाणी भयानक होणार आहे. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि राजातल्या डोळ्यांचं पाणी पाहून तो शिवा काशीद बोलता झाला आणि म्हटला, राज मला माहिती या लढाईतून मी परत कधी मागे येणार नाही, पण एक सांगू का राज, या लढाईतून मी पाठीमागे येणार नाही. मी गेल्यानंतर हजारो लोक रडतील मला माझ्यासाठी, पण आज माझ्यासाठी स्वतः पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजीराजे रडले, याच्यापेक्षा माझं मोठं भाग्य काय असेल. पण राजा एक सांगतो, ऐका ना, मी घरी येऊन ज्या वेळेस निघालो ना, तेव्हा मी माझ्या आईला वचन दिलं होतं की आई, ही लढाई संपल्यानंतर मी 6 महिन्यानं स्वतः छत्रपतींना घेऊन मी आपल्या घरी येईल. लढाई संपली की मी 6 महिन्यानं आपल्या घरी येईल आणि येताना एकटं येणार नाही, तर माझ्यासोबत जे कोणी असतील ते स्वराज्याचे छत्रपती असतील, मी त्यांना घेऊन येईल. मी तसा मोकळा येणार नाही. पण एक सांगू का राज, माझं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. मला माहिती आहे मी आता माझ्या घरी परत कधी जाणार नाही. पण राज एक काम करा, ही लढाई संपल्यानंतर 6 महिन्यानं बरोबर त्या ठिकाणी माझ्या आईला भेट द्यायला जरूर जा, माझ्या आईला भेटायला जा. असा हात हातामध्ये घेतला आणि त्या हात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो हात शिवा काशीदच्या हातामध्ये घेतला, भरल्या डोळ्यांनी वचन दिलं आणि सांगितलं, चिंता करू नको,
6 महिन्यानंतर कुठलाही त्या ठिकाणी प्रसंग येऊ द्या, कुठलीही अडचण येऊ द्या, हा जिजाऊचा पुत्र शहाजी पुत्र तुमच्या घराला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प आहे. शिवा काशीत पालखीमध्ये बसला आणि शिवा काशीत पालखीमध्ये बसला आणि काही अंतरावरती ती पालखी गेली आणि ती पालखी सिद्धीच्या सैन्यांनी पकडली. पकडल्याबरोबर पायाच्या नखापासून पाहिलं, डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं तर म्हटले, अरे हे राजे नाही दुसरंच कुणीतरी आहे. म्हणून तलवार उपसली. तलवारीचा एकच वार त्या शिवा काशीच्या अंगावरती झाला. अंगाच्या 2 फाकड्या झाल्या महाराज. पण उसळलेल्या रक्तानं आवाज दिला, जन्माला जरी शिवा काशीत म्हणून जन्मलो, मरताना छत्रपती शिवाजी म्हणून मरेल, असं त्या ठिकाणी तो शिवा काशीत बोलला. शिवा गेला 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 तो थेट स्वर्ग लोकाला गेला. शिवा गेला तो स्वर्ग लोकाला गेला. कारण अशा पराक्रमी मावळ्यांची जागा एकतर या हृदयात आहे, नाहीतर थेट त्या देवाच्या दारात आहे. याच्या पलीकडे दुसरी जागा नाही. ऐकताय ना तरुण पिढी, ऐका. टीव्हीवरचे हिरो पाहून त्या ठिकाणी तुम्ही आमची आपली प्रत्येक जण आपली स्टाईल बदलतो. टीव्हीवरची हिरोईन पाहून मुली आपल्या स्टाईल बदलवतात. परंतु या देशामध्ये या स्वराज्यासाठी त्या ठिकाणी जे मावळे लढले, त्या मावळ्यांचा विचार पाहून मी म्हणतो आपली स्टाईल नाही जरी बदलली तरी चालेल, पण आपल्या जीवनातला विचार जरी बदलला तरी समजायचं आपलं जीवन सुखी झालं. शिवा गेला तो स्वर्ग लोकाला गेला, स्वर्गाला गेला. आणि महाराज बरोबर 6 महिन्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी आली. दरबारामध्ये त्या ठिकाणी ती स्वारी आली. ती थेट आली शिवा काशीच्या दारात. शिवा काशीची आई दारामध्ये उभी एकटक पाहते. आता नाही, थोड्या वेळानं माझा शिवा येईल, त्या वेशीतून आत येईल, असं त्या ठिकाणी ती आई एकटक नजरेनं पाहते. आणि अचानक तिच्या लक्षात आलं, अरे राजांची स्वारी आली पण माझा शिवा आला नाही. राजे आले आणि त्या माऊलीच्या आल्या आल्या त्या ठिकाणी चरणाला हात लावला, पायाला हात लावला आणि म्हटले, माते मी तुमच्या शिवाला आणू शकलो नाही. काळीच कापलं, जड अंतकरण झालं. अरे ज्या माणसानं 5 शहांना 40 मुंड्या चित करून टाकलं, सिंहाचं हृदय पोलादी छाती असे आमचे छत्रपती, भवानी तलवार हातामध्ये घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते राजे आईच्या समोर नतमस्तक झाले आणि डोळ्यामधून अश्रूंच्या धारा बाहेर आल्या आणि म्हटले, आई तुमच्या शिवाला मी आणू शकलो नाही, या राजाला माफ करा. अरे एखादी आई म्हटली असती, राज याच्यासाठी मी तुम्हाला तुमच्याकडे पाठवलं होतं का? पण ती आई साधी सोपी नव्हती, तुमच्यासारखी माता भगिनी होती. ती माता भगिनी म्हटली, राज त्या पंढरपूरच्या मालकानं देवा पांडुरंगानं या शिवासारखी जर 4 पोरं माझ्या पदरात दिली असती राज, तर ही 4ही पोरं तुमच्या स्वराज्यासाठी देऊन टाकली असती, असं म्हणणारी आई होती. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या आईच्या संस्कारामध्ये किती ताकद आहे. म्हणून अशा माता भगिनी या राष्ट्रामध्ये घडल्या आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं या पुढे या सावित्रीच्या लेकी शिकल्या.